परकीय गुंतवणूक जरी आपल्या देशामध्ये आल्यानंतर अशी एक भीती व्यक्त केली जाते की शेतकरी उद्ध्वस्त होईल, किरकोळ विक्रेता उद्ध्वस्त होईल, छोट्या व्यापाऱ्यांना हे मोठे FDI मधले लोक जे आहेत ते त्याच्यामध्ये त्यांचा नायनाट करतील किंवा त्यांना नष्ट करतील. मला वाटतं हे सगळं भीतीचं वातावरण आहे, हा संपूर्ण गैरसमज आहे. कोणतीही परकीय गुंतवणूक जरी आपल्या देशामध्ये आली तरी शेती ते करणार नाहीत. ते फक्त थेट परकीय गुंतवणुकीचा उपयोग करून आपल्या देशामध्ये येऊन आपलं स्वतःचं बिझनेस सेटअप करण्याचा प्रयत्न करतील. अर्थात ह्या बिझनेसचा किंवा ह्या व्यवसायाचा रॉ मटेरियल कुठं मिळणार आहे, तर ते रॉ मटेरियल शेतकऱ्यांच्याकडून मिळणार आहे. आणि म्हणून तुम्ही जर चांगल्या प्रकारचे उत्पादन जर माल तयार केला तर त्याला साहजिकच चांगला भाव आज तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकणार आहे. प्रायव्हेट मार्केट्स वाढतील, करार पद्धतीनं शेती ही प्रक्रिया वाढेल, थेट मार्केट वाढेल, उत्पादक ते ग्राहक ही संकल्पना या FDIच्या माध्यमातून आम्हाला करता येईल. आणि त्याचबरोबर ज्यांचा कोणाची गुंतवणूक करण्याची आपल्या देशामध्ये अपेक्षा असेल ते सुद्धा आपल्या देशातल्या शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत, कारण शेवटी त्यांची गुंतवणूक आहे. आता असा कोणताही उद्योगपती किंवा गुंतवणूकदार हा इन्व्हेस्ट करतो त्यावेळेस त्यातून त्याला रिटर्न्स काय मिळतील का याचा अभ्यास केल्याशिवाय तो रिटर्न करणार नाही. म्हणून आज आपली बाजारपेठ आज गुंतवणुकीकरता श्रेष्ठ आहे, उत्तम आहे. आपल्याकडे सगळ्या नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो, आधुनिक शेती आपण करू शकतो आणि त्याला जोड अशा प्रकारची मॉडर्न मार्केटची आपल्याला देता येईल. आणि मला वाटतं की त्या स्पिरिटमध्ये आपण या FDIच्या माध्यमातूनचा निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. एक गोष्ट स्पष्ट आहे की जर याच्यामध्ये काही भीती असेल, काही शंका असतील तर मला असं वाटतं त्याच्यावरही चर्चा होण्याची आवश्यकता आहे. परंतु गुंतवणूकच तुम्ही आपल्या परिसरामध्ये करायची नाही आणि मग मात्र ह्याला राजकारणासाठी विरोध करायचा, मला वाटतं हेही योग्य नाही. आज किरकोळ विक्रेता जे आहेत त्यांच्याबद्दल अशी भीती व्यक्त केली जाते की हा सगळा रिटेलिंग बिझनेस आपल्या देशामधला संपुष्टात येईल, तर तशी काही वस्तुस्थिती होणार नाही. आज आपल्याकडं ॲग्रिकल्चर प्रोडक्शनचा ग्रोथ रेट हा जवळपास 2.5 ते 3.5%. हा ग्रोथ रेट आपल्याला 13व्या पंचवार्षिक योजनेमध्ये हा 4%च्या पुढे न्यायचा आहे. आपल्याला GDP आपल्याला वाढवायचा आहे, पर कॅपिटा इन्कम आपल्याला वाढवायचं आहे आणि त्याचबरोबर उत्पादकता जर आपण वाढवली. आज एक काळ असा होता की आमच्या विदर्भामधला शेतकरी 2.5, 3, 4, 5 क्विंटलपर्यंत कापूस काढायचा. आज तो ठिबक पद्धतीनं किंवा टिश्यू कल्चरचा वापर करून आज तोच शेतकरी आज 25, 30 आणि 35 क्विंटलपर्यंत सुद्धा पर एकर आज उत्पन्न काढायला लागलेलं आहे. ऊसाच्या बाबतीत सुद्धा तीच परिस्थिती आहे, फलोत्पादनाच्या बाबतीत सुद्धा तीच परिस्थिती आहे. त्यामुळे आता उत्पादकता वाढायला लागलेली आहे आणि हे वाढलेल्या उत्पादकतेला जर मार्केटिंग द्यायचं असेल आपल्याला तर ही गुंतवणूक आवश्यक आहे. आपल्या पण कंपन्या याच्यामध्ये सहभाग घेऊ शकतात. असं काही नाही की फक्त परकीयच गुंतवणूक त्याच्यामध्ये होऊ शकते, आपल्या पण लोकांना त्याच्यामध्ये मुभा आहे. आणि मला असं वाटतं की ह्याचा थोडासा पॉझिटिव्ह अँगलने ह्या FDIच्या बाबतीमध्ये आपण विचार करण्याची आवश्यकता आहे. 91 साली ज्यावेळेस रिफॉर्म्स आले त्यावेळेस अशीच टीका झाली. त्याला राजीव गांधी यांनी कॉम्प्युटरचं युग आणलं, आधुनिक युग आणलं, मोबाईल्स आणले, कॉम्प्युटर्स आणले, लॅपटॉप्स आणले, त्यावेळेस अशीच टीका झाली की आता कॉम्प्युटर आल्यामुळं आता कुणालाही क्लार्क म्हणून काम मिळणार नाही, कुणालाही ऑफिसमध्ये काम राहणार नाही आणि पेपरलेस हा सगळा उद्योग होईल आणि मग बेरोजगारी वाढेल, अशा प्रकारची टीका त्यावेळेस पण झाली होती. परंतु आज चित्र जर आपण पाहिलं तर आज स्किल जॉब आपल्याला द्यायला माणसं कमी पडत आहेत. इंडस्ट्री सेक्टरमध्ये माणसं कमी पडत आहेत, सर्व्हिस सेक्टरमध्ये माणसं कमी पडत आहेत, प्रोडक्शन सेक्टरमध्ये आपल्याला स्किल लेबर आपल्याला कमी पडतो, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून अशा प्रकारचं रिव्होल्युशन, भारत हे एक क्रांतिकारी करणारा एक देश आहे आणि मला असं वाटतं डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये अशा प्रकारचे निर्णय होणं आवश्यक आहे. खरं म्हणजे बरेच वर्ष हा FDIचा निर्णय करण्याच्या बाबतीमधली प्रक्रिया चालू होती आणि म्हणून मी तर ह्या माध्यमातून असं सांगणार आहे की FDI ही खरंच आपल्याला वरदान आहे. फक्त त्याचा गैरसमज होता कामा नये आणि कोणताही निर्णय करताना त्याला दोन्ही बाजू असू शकतात, पण जमेची बाजू जर जास्त असेल तर तो निर्णय आपल्याला घेणं क्रमप्राप्त आहे. आणि आपण जर कोणतेच निर्णय घेतले नाही आणि प्रत्येक निर्णयावर जर टीका व्हायला लागली तर मला असं वाटतं त्यातून आपला देश प्रगतीच्या दिशेने आपण घेऊ शकणार नाही. आणि म्हणून एक क्रांतिकारक झालेल्या निर्णयाचं मी मनापासून स्वागत करतो.